हे बघा, हे अशी एकदम आयडियल साईज आहे जी आपण युजुअली हळदी कुंकवाला वाण म्हणून देतो. वन पीस 11 रुपयाला पडेल, पण ते जास्त घेतलं तर राईट. तर हे खूप मस्त आहे, म्हणजे 50 रुपयाला एक पीस पडेल. वा मस्त. सो हे बघा, हे तुम्ही तूप तेल इझिली तुम्ही ठेवू शकता, साखर ठेवू शकता, ह्याच्यामध्ये तिळगुळ टाकून आणि एखाद्या छोटीशी भेटवस्तू टाकून तुम्ही असं सुद्धा वाण म्हणून देऊ शकता. सो हे बघा, नैवेद्यासाठीचं जे ताट असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे 4 साईजेस मिळणार आहेत ह्यांच्याकडे. हे खूप मस्त आहे. हे तुम्ही वाण म्हणून दिलं तर कमालच आहे आणि ह्याची क्वालिटी पण एकदम पातळ नाही आहे, तर खूप स्ट्रॉंग आहे. हो वा. सो हे बघा, किसनी पण आहे आणि हे असं असतं. सो तुम्ही हे पॅक करायचं आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू किसून घेऊ शकता आणि अशा पॅकेजिंगमध्ये मिळणार. नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप डिमांडिंग व्हिडिओ आहे. खरं तर मकर संक्रांती जवळ आली की वाणाचे पारंपरिक ऑप्शन्स आम्हाला दाखव, म्हणजे ताट चमचे किंवा अजून काही वस्तू असतील जे स्टीलमध्ये वगैरे आम्ही घेऊ शकतो, तर ते दाखव स्वस्त दरात आणि डझनच्या हिशोबाने होलसेलच्या रेट्समध्ये तुम्हाला मिळतील. असे जर कुठे घ्यायचे असतील तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या आजूबाजूला खूप छान पद्धतीने त्यांनी सगळं सेट करून ठेवलं आहे. छोटे प्लेट्स वाट्या चमचे सगळं काही आहे. इथे स्टार्टिंग रेंज काय असणार आहे किंवा किती रुपयात तुम्हाला ते डझनभर वस्तू मिळणार आहेत हे सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची प्राइस रेंज त्यामध्ये लक्षात येईल. ही खरेदी करायची असेल तर कुठे करू शकता? बरं, ते ऑनलाईन डील नाही करत, त्यामुळे इथेच येऊन खरेदी करावी लागणार आहे. ही खरेदी मी करते दादर वेस्टला. स्टेशनच्या बाहेर आलात तर कीर्तिकर मार्केट कोणालाही विचारत या, आतमध्ये एक मस्त मार्केट आहे. इथे तुम्ही आलात तर शॉप नंबर 90 कीर्तिकर मार्केट, दुसरी गल्ली, इथे तुम्हाला येऊन ही खरेदी करायची आहे. कोयना स्टोअर्स असं या दुकानाचं नाव आहे. पुन्हा एकदा ॲड्रेस रिपीट करते, कोयना स्टोअर्स गृहवस्तू भांडार, शॉप नंबर 90, दुसरी गल्ली, कीर्तिकर मार्केट. इथे येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. बरं, किती दुकान ओपन असतं वगैरे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. सो कम लेट स्टार्ट. इथे ताटं ठेवली आहेत, इथे पण बऱ्याचशा वस्तू आहेत, सो आपण ते बघूयात. प्लेट्समध्ये स्टार्टिंग रेंज काय आहे आपल्याकडे? स्टार्टिंग रेंज आहे 132 रुपये डझन. 132 रुपये डझन. सो वन पीस 11 रुपयाला पडेल, पण ते जास्त घेतलं तर राईट. सो तुम्ही जे काही रेट्स आता व्हिडिओमध्ये सांगणार आहात ते डझनच्या हिशोबाने सांगताय. सो हे सगळे डझनच्या हिशोबाने रेट्स असणार आहे. सो त्यामुळे तुम्ही पर वस्तू सिंगल घेतली तर कितीला पडेल हे सध्या विचारू नका. कमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे येऊन तुम्हाला ते डिस्कवर करता येईल. तर असे छोटे वाट्या तुम्हाला मिळणार आहेत. आतमध्ये त्याला छोटी डिझाईन पण आहे. सो हे अगदी छोट्या वाट्या आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे मोठे प्लेट्स पण मिळतील. हे कितीला जातात मोठे? हे 156 डझन. ओके. आणि हे थोडे मोठे बाउल आहेत, 240ला डझन. हे पण सेम रेट, 300 रुपये डझन. सो हे 300 रुपये डझनच्या हिशोबाने आहेत आणि हे तुम्हाला त्या हिशोबाने मिळणार. वा, अगरबत्ती स्टँड हे पण खूप उत्तम प्रतीचं आहे. काय होतं, सेम डिझाइन असल्यामुळे कस्टमरला कन्फ्युजन होतं की आम्ही सेम डिझाईनमध्ये छोटं साईज हवंय म्हणून. अच्छा, ओके. तर काय प्राइस जाते ह्याची? 240 रुपीज डझन. अच्छा, ओके. सो साईजनुसार सुद्धा प्राइस रेंज चेंज होणार आहे. सो हे तुम्हाला त्या रेटमध्ये मिळतील. बरं, इथे हे असे थोडे पसरट असे प्लेट्स आहेत, ह्याची काय प्राइस जाते? 216ला डझन, 12 पीसेस मिळणार. ओके. सो बघा, इथे प्लेट्समध्ये बरीच व्हरायटी आहे. इथे आलात तुम्ही, अच्छा, स्मॉलर साईज आणि त्याहून छोटी साईज, म्हणजे 3 आयडियल साईज त्यांच्याकडे आहेत. सो हे बघा, हे असे 3 आयडियल साईज तुम्हाला मिळतील. सो हे असे 3 वेगवेगळे साईजेस आहेत. प्राइस रेंज साईज रेंजनुसार चेंज होतीये. ओके. आणि हे असे डबे कितीला आहेत? 600ला डझन. हे खूप मस्त आहे, म्हणजे 50 रुपयाला एक पीस पडेल. वा मस्त. सो हे बघा, हे तुम्ही सिंगल खायला गेला तर महाग पडेल, पण डझनभरमध्ये घेतलं तर तुम्हाला उत्तम आहे. ह्याच्यामध्ये तूप तेल इझिली तुम्ही ठेवू शकता, साखर ठेवू शकता, ह्याच्यामध्ये तिळगुळ टाकून आणि एखाद्या छोटीशी भेटवस्तू टाकून तुम्ही असं सुद्धा वाण म्हणून देऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये हा मोठा डब्बा आहे. ह्याची काय प्राइस जाते डझनमध्ये? 840ला डझन. अच्छा, ह्याच्या बिटवीन पण एक साईज आहे. सो ह्याच्यामध्ये साईज रेंज मिळणार आहेत. अच्छा, हे डब्यांमध्ये पण साईज आहे का आपल्याकडे? 420 रुपीजला डझन. 35 रुपीज पर पीस जाईल हा. ओके. 480ला डझन. वा. सो हे बघा, असे स्टीलचे डबे खूप उत्तम क्वालिटीचे आहेत. तुम्ही जर क्वालिटी बघितली, डिझाईन ऑप्शन्स पाहिले तर ते प्लेन नाही आहे, तर तुम्हाला बरेचसे डिझाईन ऑप्शन्स मिळतील. आणि ह्याच्यामध्ये ही मोठी साईज पण आहे. 600 रुपये डझन. ओके. 600 रुपयाला 12 पीसेस मिळणार आहे तुम्हाला.
मस्त. सो बेसिकली डझनमध्ये घेणं जास्त कम्फर्टेबल आहे, कारण की आपण संक्रांत म्हटलं तर वाणाचे ऑप्शन्स आपण फक्त 4-5 नाही घेत, तर आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेत असतो. त्यामुळे आय थिंक दॅट वुड बी मोर कम्फर्टेबल फॉर यू ॲज वेल. अच्छा, त्यांनी साईजेस आणून ठेवलेत डब्यांमध्ये, छोटी साईज, मीडियम साईज आणि मोठी साईज. हा कितीला जातो? किती? 60ला पर पीस येईल. अच्छा, ओके. आणि हे छोटे छोटे आहेत, हे पेले ठेवलेत, खूप सुंदर आहे बघा. ह्याच्यामध्ये पण साईज रेंज आहे. ह्याची सगळ्यात छोट्या ह्याची साईज मध्ये किती रेंज जाते, प्राइस रेंज? 420ला डझन. आणि सगळ्यात मोठं आहे ते 360, 420 आणि हे 480. अच्छा, हे 360 म्हणालात का? हे साईज रेंज नुसार आहे. आणि सगळ्यात मोठं आहे हे 480 डझन. ओके, वा मस्त. आणि हे खूप सुंदर आहे तुपासाठीचं. अच्छा, 2 साईज. काय प्राइस जाते ह्याची? सो हे खूप मस्त आहे. ह्याची क्वालिटी जर बघण्यात आली तर खूप मस्त आहे. आणि स्टीलचं खूप, काही जणांची खूप म्हणजे त्यांचं असं असतं की स्टीलचेच भांडी वाढ म्हणून द्यावेत. ह्याची काय रेट, ह्याचं काय रेट जातं? हा छोटावाला आहे आणि हा मोठावाला आहे. छोटावाला 600 रुपये डझन आणि हा 660 रुपये डझन. ओके, नाईस. पण तरी खूप कम्फर्टेबल असे ऑप्शन्स आहेत. सो हे बघा, नैवेद्यासाठीचं जे ताट असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला असे 4 साईजेस मिळणार आहेत त्यांच्याकडे. हे कितीला आहे? सगळ्यात छोटं आहे ते 450ला डझन. आणि सगळ्यात मोठं आहे ते 780 रुपये डझन. सो हे खूप मस्त आहे. हे तुम्ही वाण म्हणून दिलं तर कमालच आहे. आणि ह्याची क्वालिटी पण एकदम पातळ नाही आहे, तर खूप स्ट्रॉंग आहे आणि मस्त वाटतंय हे. सो ह्याचे 4 आयडियल साईजेस मिळणार आहेत तुम्हाला. सो बेसिकली इथे जे काही प्रोडक्ट्स तुम्ही पाहताय हे तुम्हाला वेगवेगळ्या साईज रेंजमध्ये पण अवेलेबल आहेत. बऱ्याचदा असं होतं की दुकानांमध्ये साईज रेंज अवेलेबल नसते, पण इथे तुम्हाला वेगवेगळ्या साईजेसमध्ये पण आहे. ग्रेट. सो इथे बऱ्यापैकी घरात उपयोगी येतील असे चमचे पण आहेत. इथे तुम्हाला करंजीचा साचा आहे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये, आणि मी ऑलरेडी हे पॅक करून ठेवलंय. हे कितीला जातं? हा कम्प्लीट 12 पीसेसचा सेट आहे ना तो? हे ऍक्च्युअली आहे पॅकिंग 10 पीस. ओके, कॉस्टिंग आहे 120 रुपये. 120 रुपये डझन. 10 रुपयाला पीस पडेल. ओके, 120 रुपये डझन. आणि हे तुम्हाला ॲक्च्युली प्लॅस्टिकमध्ये पॅक्ड आहे. हे जे अनपॅक्ड आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो आता जे मी तुम्हाला दाखवलं ते अशा पद्धतीचा साचा आहे. सो हे बघा, हे तुम्हाला वेगवेगळ्या साईजमध्ये साचे अवेलेबल आहेत. एक छोटा, एक मोठा आहे. त्यानंतर तुम्हाला हे बघा लाडूसाठीचा साचा आहे, मोदकाचा साचा पण आहे. सो हे खूप कमाल. आणि हे बघा, हे अशा पद्धतीचं नवीन आलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये पुरी वगैरे ठेवली की ती पॅक करण्यासाठी म्हणून तुम्हाला असं लॉक मिळतं. आणि ह्याची पॅकेजिंग बघा किती मस्त आहे. ते तशा पॅकेटमध्ये पॅक्ड मिळणार आहे तुम्हाला. सो हे अशा पद्धतीचं पण आहे. हे कितीला जाणार? हे किती रुपये डझन जाणार? 240. ओके, 240 रुपये डझन. सो हे तुम्हाला पक्क करण्यासाठी सिंगल 30 रुपीज सेलिंगमध्ये जातं. ओके, अच्छा. बल्कमध्ये घेतलं तर तुम्हाला डिस्काउंटेड रेट्समध्ये मिळणार आहे. खूप मस्त. हे बघा, इथे अशा पद्धतीचे तुम्हाला मोठे मोठे चमचे पण अवेलेबल आहेत. सो हे बघा, हे सुद्धा तुम्ही देऊ शकता, बिकॉज हे कधीच वाया जात नाही. ते घरात महत्त्वाचं कामी येणाऱ्या वस्तू आहेत. दादा, ह्याची काय प्राईस जाते साधारण? ह्याची 240ला डझन. आणि हे अच्छा सगळं ओके. आणि किसनी 132 रुपीज. अच्छा, डझन मिळणार ना त्याच्यात? ग्रेट. ओ वा. सो हे बघा, किसनी पण आहे आणि हे असं असतं. सो तुम्ही हे पॅक करायचं आणि ह्याच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू किसून घेऊ शकता. आणि हे अशा पॅकेजिंगमध्ये मिळणार. ह्याची काय प्राईस जाते? किती रुपये डझन आहे हे? 200. अच्छा, 264. 300 रुपयाला डझन मिळणार आहे. अशा पद्धतीचं पॅकेजिंग येईल. पीलर अँड ग्लेटर. 240 डझन. हे 240. ओके ओके. आणि हा ओके, पिझ्झा कटर. वा, बऱ्यापैकी धारदार आहे आणि क्वालिटी खूप कमाल आहे. मस्त जाड एकदम. ते आपण प्लॅस्टिकमध्येच ठेवूयात. कितीला जातं हे डझन? 480 डझन. ओके. आणि हे काय? हे ॲपल कटर. अच्छा, फ्रूट कटर बेसिकली. हे कितीला जातं? 360 रुपये डझन. बरं. आणि हे तुमच्याकडनं घेतलं तरी अशाच पॅकेजिंगमध्ये मिळेल? अच्छा, ते तशा पॅकेजिंगमध्येच मिळणार. अच्छा, ग्रेट. हां, बरं. अच्छा, हे उत्तम क्वालिटीचं ब्रँड आहे असं त्यांनी सांगितलं. सो ह्या ज्या ब्रँडच्या वस्तू आहेत त्यांच्याकडे ते खूप चांगल्या चालतात, तसा त्यांचा एक्सपिरियन्स आहे.
अच्छा, ओके ओके. सो असं नाही आहे की साध्या सुध्या वस्तू त्यांनी ठेवल्या, त्यांनी चांगल्या ब्रँडच्या वस्तू ठेवल्यात जे तुम्हाला कमी दरात त्यांनी उपलब्ध करून दिल्यात. मस्त. आता काही जणांना जर स्टीलमध्ये नाही द्यायचं आहे तर पूजे रिलेटेड काही द्यायचं झालं तर तुम्ही अशी छोटी छोटी ताटं देऊ शकता. हे कितीला आहे? ही पर पीस 50 आहे. पर पीस 50 आणि ही 480 ला डझन. 480 डझन. ओके. आणि हे धूपदान आहे ते छोट वेगवेगळ्या साईजमध्ये 130 आहे. 130 रुपीज सिंगल ना? सिंगल पीस. सिंगल. अच्छा, ओके ओके. आणि हे छोटे हे असे आहेत हे हे स्टार्टिंग फ्रॉम 100 आहे. स्टार्टिंग फ्रॉम 100, पण हे सिंगल पीसचे म्हणताय तुम्ही प्राइस? ओके. हे ह्याच्यामध्ये जे पूजा रिलेटेड सामग्री आहे ह्याच्यामध्ये सिंगल पीसचं रेट त्यांनी सांगितलाय. इथे आला तर तुम्ही बल्कमध्ये जसं घेणार तसं तुम्हाला डिस्काउंटेड रेट्समध्ये मिळणार. सो आता मी ह्या साईडला आली. ॲक्च्युली त्या साईडला बरीच गर्दी सुरू झाली आहे, म्हणजे आत्ता क्राऊडचा वेळ आहे ॲक्च्युअलमध्ये, त्यामुळे आयडियल वेळ साधारण दुकानाचं 12 पासून असतं, पण तरी आता तिथे गर्दी आहे म्हणून मी त्यांचं जे सेकंड सेक्शन आहे त्या सेक्शनमध्ये असलेल्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे. सो तिथे आपण पारंपरिक ऑप्शन्स पाहिले. अख्ख्या दुकानात तुम्हाला पारंपरिक ऑप्शन्स मिळणार आहेत. शिवाय गृहोपयोगी वस्तूंमध्ये पण बरेचसे ऑप्शन्स त्यांच्याकडे ठेवण्यात आलेत. पण आपण जे ॲक्च्युअलमध्ये संक्रांतला वाण म्हणून देण्याजोगत ज्या वस्तू असतात ते मी तुम्हाला दाखवते. सो इथे निरंजन आहे. सो बऱ्याचदा असं असतं की आपल्या घरामध्ये आलेल्या पाहुण्यांना आपण वाण म्हणून खूप चांगलं घरामध्ये कामी येणारं, देव्हाऱ्यात कामी येणाऱ्या वस्तू द्याव्यात. तर हे बघा, इथे अगरबत्तीचे स्टँड आणि असे निरंजन आहेत. सो निरंजन तुम्ही वेगवेगळ्या साईजमध्ये बघू शकता. सो ही सगळ्यात छोटी साईज आहे. सो ही तुम्ही बघू शकता, ही सगळ्यात छोटी साईज आहे आणि त्याचसोबत त्याच्यावरती हे बघा अशी तुम्हाला मोठी साईज पण मिळणार आहे. त्याच्यामधले पण साईजेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि खूप छान वाटतं हे ॲक्च्युअलमध्ये. हे कितीला जातं हे छोटंवालं? हे ते आपल्याला 72 रुपये डझन आहे. 72 रुपये डझन. अच्छा, हेच आहे का ते? ओके. 2 डझनचे आहे, पण ते डझन पण मिळते. अच्छा, ओके ओके. 72 रुपये डझन. आणि हे एकदम मोठावालं आहे हे निरंजन, हे याची काय प्राइस जाते डझनमध्ये? 72 आहे. नंतर हे 84 आहे. मिडल साईज जी आहे, मीडियम साईज, ती 84 रुपीज डझन. त्याच्या नेक्स्ट 84. अच्छा, ओके. त्याच्यानंतर 96, त्याच्यानंतर हे 120 आणि याच्यानंतर 150. अच्छा, 120-150 रुपीज डझन अशा रेंजमध्ये पण चेंज होत राहतं. ग्रेट. सो अगरबत्तीचे स्टँड बघा, 3 वाले पण आहेत. हे किती आहेत? हे 5 वाले पण आहेत. आणि अच्छा, 3, 5 आणि 7 वाले आहेत. बरं, काही रेंजमध्ये जातात, काय डझनमध्ये जातील हे? साधारण जाईल 192. 192 रुपीज डझन. ओके. आणि हे 270 रुपीज डझन, हे जे 5 वाले. आणि हे मोठं हे 360 रुपीज डझन. सो ऑफकोर्स तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. आणि महत्त्वाचं, हे जे ताट आहे ह्याच्या खाली तुम्ही बघू शकता स्क्रूने सगळं ते फिट करण्यात आलं आहे, त्यामुळे ते लवकर काही खराब होणार नाही आणि लवकर निघणार नाही. आणि प्लेट पण एकदम स्ट्रॉंग आहे. ग्रेट. आता हळदी कुंकवाचं जे, ओके, इथे हे एक आहे, ह्याच्यावरती कलश आहे आणि शुभ लाभ असं लिहिलेलं आहे. स्वस्तिकची डिझाईन आहे त्याच्यावर. आणि तुम्हाला एक अशा पद्धतीचं येईल. हे 2 पार्टिशन आहे. 2 पार्टिशन. हां, 3 पार्टिशन आणि 4 पार्टिशन. अच्छा, ओके. 2 पार्टिशन, 3 पार्टिशन, 4 पार्टिशन. 2 पार्टिशनचं 132 डझन आहे. 132 रुपीज डझन. ओके. 3 पार्टिशनचं 156 आहे. 3 पार्टिशनचं जर घेतलं तर ओके. आणि 4 पार्टिशन जे आहेत हे 180 रुपये डझन. 4 पार्टिशनचं जे आहे ते 180 रुपये डझन. ओके. सो हे बघा, हे पार्टिशन जे आम्ही म्हणतो हे तुम्हाला असे 4 पार्टिशन मिळणार आणि ह्याची क्वालिटी पण मस्त आहे. ग्रेट. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं स्कूप पण मिळणार आहे तुम्हाला. सो पीठ वगैरे जेव्हा आपण घेतो डब्यातनं काढण्यासाठी, त्या डब्यातनं काढण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता. आणि हे खूपच स्ट्रॉंग आहे, मस्त आहे. आणि याचं पॅकेजिंग बघा, तुम्हाला हे अशा पद्धतीचं मिळणार. सो ऑफकोर्स जेव्हा आपण देतो तेव्हा सगळ्या वस्तू पॅकेजिंग सोबत देत नाही युजली. सो हे तुम्ही बाहेर काढून पण व्यवस्थित देऊ शकता. आणि ह्याची आयडियल साईज आहे, म्हणजे कोणत्याही डब्यात इझिली राहील. मस्त. आणि पकडण्यासाठी पण पूर्ण हँडल पकडलं जातं आहे व्यवस्थित. मस्त आहे, आवडले मला हे. आणि मुळात ना आपल्याला अंदाज पण येतो ना की किती जणांसाठी पीठ मळायचं आहे, तर मग तुम्ही 1 स्कूप घ्यायचे की 2 हे तुम्हाला लक्षात येतं ह्याच्या थ्रू. हे किती रुपये डझन जातं? 156 रुपीज डझन. सो 13 रुपयाला पीस पडणार आहे तुम्हाला हे. मस्त. अच्छा, हे बघा, हे पारंपरिक स्टँड पण आहेत अगरबत्तीचे. सो हे तुम्हाला हे अशा पद्धतीचे पण मिळतील. ह्याची काय प्राइस जाते? 120 रुपये डझन. ओके, 120 रुपये डझन. सो हे बघा, हळदी कुंकवासाठी तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ह्याचाही वापर करू शकता. आणि हे देण्यासाठी ही खूप मस्त वस्तू आहे, एकदम स्ट्रॉंग, सुंदर. तुम्हाला हे बघा, हे अशी डिझाईन मिळणार आहे आणि होल्डिंगसाठी पण आहे. दादा, काय प्राइस जाते ह्याची? बल्क जर जास्त घेतले तर 28 रुपये पीस पडणार आहे. 336 रुपये डझन. आता ऑफकोर्स प्रत्येक ह्याची प्राईस जी आम्ही तुम्हाला सांगतोय, इथे आल्यानंतर तुम्ही किती डझन घेताय त्याच्यावरती तुम्हाला किती डिस्काउंट मिळतं हे तुमच्यावरती आहे महत्त्वाचं.
ओके, सो हे बघा इथे चमचे पण आहेत. सो हे रेग्युलर वाले चमचे पण तुम्हाला मिळणार आहेत प्लेट दे ना, आणि प्लेट. हे रेग्युलर वाले जे कटर मध्ये असतात ना plate. तेही आहे. ह्याची काय प्राइस जाते डझनमध्ये? 13. 13 रुपये पर पीस पडेल तुम्हाला. ओके, सो मग अशी जसं दाखवलं तसं हे अजून मोठे साईजमध्ये अवेलेबल आहेत. सो हे बघा हे अजून असे मोठे साईज आहेत आणि अगदी छोटे साईज हवे तर छोटे साईज पण त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. सो हे बघा हे अशी एकदम आयडियल साईज आहे जी आपण युजली हळदी कुंकवाला वाण म्हणून देतो. हे किती रुपये डझन जाते छोटी एकदम? 100. अच्छा, 180 रुपये डझन. त्याच्यावर पण कमी रेंज आहे जी आपण बघितली. हां, ती पण कमी रेंजवाली पण आहे. ओके, त्याचे आले ना. अच्छा हां, हे कितीला पडते? ती त्याहून छोटी साईज आहे. ओके, 140 रुपये डझन आणि ही 132 रुपये डझन. बरं, सो साधारण तुम्हाला 132 रुपये स्टार्टिंग रेंजपासून वस्तू मिळणार आहेत आणि इथे इतरही अजून तुम्ही पॅकेजिंग बघू शकता. त्याशिवाय इथे गृहोपयोगी वस्तूंचे बरेचसे ऑप्शन्स ठेवण्यात आलेत वरती सुद्धा. सो इथे रवी पण आहे. हे कितीला जातं? ते नंबर 2 लिहिलंय, नंबर 5 30 रुपयापासून आहे आणि हे माझ्या हातात 5 नंबर आहे. सो साईजनुसार चेंज होणार आणि हे घरात कामी येणारी वस्तू आहे. मस्त किचनमध्ये खूप कामी येते आणि ही इझिली मिळत नाही. सो त्यामुळे ही तुम्हाला इथे मिळू शकते. ही कितीला जाईल एक सिंगल? 50ला. ओके, आणि ती छोटी आहे सगळ्यात छोटी ती 30ला. सो ही पण मस्त, हे पण मस्त आहे. हे वाण म्हणून द्यायला काय हरकत नाही आहे माझ्या मते, मस्त वाटते. सो चमच्यामध्ये तुम्हाला काय काय व्हरायटी बघायला मिळणार तर इथे सगळे ऑप्शन्स ठेवण्यात आले. तुम्ही इथे फक्त येऊन सिलेक्ट करा की तुम्हाला कशा टाईपमध्ये हवा आहे. त्यामध्ये ते तुम्हाला त्या हिशोबाचा डझनमध्ये तुम्हाला काढून देतील. त्यासोबत इथे ग्लासेस पण आहेत. ग्लासेस काय रेंजमध्ये जातात? किती डझनमध्ये जातात ग्लासेस साधारण? 240 आहे. 240 रुपीज डझन. ओके, सो हा छोट्या साईजमध्ये असं तुम्हाला ग्लास मिळणार आहे आणि ह्याची क्वालिटी मस्त वाटते. सो हे 240 रुपीज म्हणालात ना तुम्ही डझन? हे 240 रुपीज डझनमध्ये हे ग्लास तर प्रत्येकाच्याच घरी असतो त्यामुळे हे कामी येणार आहे. 300 रुपीज डझन. सो हे ऑफकोर्स डिपेंड करतं. हे बघा साईजमध्ये पण वेगळं आहे आणि त्याचसोबत तुम्ही कसं घेताय. हे तर पूर्ण प्लेन आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला हलकी डिझाईन पाहायला मिळेल. सो आता छोटे ताट तर आहेतच, यासोबत तुम्हाला असे मोठे ताटसुद्धा मिळणार आहेत आणि हे बघा हे वेगवेगळे डिझाईन ऑप्शन्समध्ये आहेत. फुलांची डिझाईन वेगळी आहे, त्याचसोबत इथे साईज चेंज होत जाते. हे बघा सगळे असे तुम्हाला वेगवेगळे साईजमध्ये मिळत आहेत. असे साधारण तुम्हाला एक 10-12 साईजेस अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. ह्याची काय रेंज जाते ह्या आयडियल ह्याची? 390 रुपीज डझनला. ओके, आणि हे जे सगळ्यात मोठं आहे हे 840 रुपीज डझन. अच्छा, इन बिटवीन बरेचसे रेंज आहेत. सो त्यामुळे आम्ही स्टार्टिंग आणि एकदम मोठी साईज आहे त्याचं रेंज सांगितलं आहे, पण इथे मध्ये पण बरेचसे साईज आहेत. ह्याची रेट्स तुम्हाला ह्याचे रेट जाणून घ्यायचे असतील तर ऑफकोर्स तुम्ही इथे आलं तर तुम्हाला कळेलच. बरं, अच्छा काही साईजेस पण मिस आउट आहेत का? बरं, सो ऑफकोर्स मकर संक्रांतचा महिना आहे आणि हळदी कुंकवाचा महिना आहे खरं तर, त्यामुळे ऑफकोर्स त्यांच्याकडे प्रोडक्ट्स येत जात राहणार आहेत. सो तुम्ही इथे आलं तर तुम्हाला अजून जास्त एक्सप्लोर करता येईल आणि खरेदी करता येईल. बरं, दुकान किती वाजता ओपन करता तुम्ही? 9 वाजता. तर साधारण 10-11 वाजता हां, म्हणजे साधारण 10 ते 11 वाजता तुम्ही येऊन इथे खरेदी करू शकता. रात्री 9 वाजेपर्यंत दुकान सुरू असतं. सोमवार ते रविवार सगळे दिवस असतं. ऑल डेज ओपन असतं सोमवार ते रविवार आणि सीझन असल्यामुळे मंडेला ओपन ठेवता. ओके, सो सीझन असल्या कारणाने मंडेला ते ओपन ठेवतात. ऑलवेज जर इथे रेग्युलर खरेदीसाठी यायचं झालं तर ट्यूजडे टू संडे सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत येऊन खरेदी करू शकता. ते ऑनलाईन डील करत नाहीत. थँक्यू सो मच दादा, इतकी छान माहिती दिली. त्यांच्याकडे गर्दी बरीच आहे तरी त्यांनी मॅनेज केलं, आपल्याला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्याकडेचे प्रोडक्ट्स कमाल आहेत कारण की मी स्वतः वापरलेत ऑफकोर्स, म्हणूनच मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला. तर इथे यायचं असेल खरेदीला तर ॲड्रेस पुन्हा एकदा सांगते. कोयना स्टोर्स गृहवस्तू भांडार असं या दुकानाचं नाव आहे. शॉप नंबर 90 दुसरी गल्ली, कीर्तिकर मार्केट, कबूतरखान्याच्या जवळ, दादर वेस्ट. तुम्ही स्टेशनच्या बाहेर आलात तर कीर्तिकर मार्केट इज जस्ट 2 मिनिट्स वॉकिंग. आतमध्ये आलात तर दुसरी गल्ली त्याच्यात या, शॉप नंबर 90 शोधत या, कोयना स्टोर्स. इथे तुम्हाला सगळं असं कलेक्शन पाहायला मिळेल. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. हळदी कुंकवासाठीचं वाणाचे जे पारंपरिक ऑप्शन्स असतात ते स्वस्त दरात डझनमध्ये आणि होलसेलच्या रेट्समध्ये कुठे मिळतील ते माझा दाखवण्याचा आजचा प्रयत्न होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा कमेंट बॉक्समध्ये ज्याविषयी तुम्हाला असेच अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पाहत राहा लोकमत सखी.